सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कारच एवढा स्लो आहे म्हणल्यावर विकास पण स्लोच असणार काय मंडळी. अहो लवकर बोला की सुरुवातीला तर धबब्बा. लोक हो, माझं बोलणं कदाचित अडकेल, पण माझा गावासाठी काम करायचं निर्धार कधी अडकणार नाही. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आजपर्यंत विठूच्या वाडीतल्या लोकांनी मोठमोठी भाषणं करणारी लोक पाहिली, मोठमोठी घोषणा देणारे नेते पाहिली, पण गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करणारा कार्यकर्ता पहिल्यांदाच बघणार. अंधारात खडा मारला तरी कार्यकर्ता मिळेल अधोक्षज महाराज. त्याकरता निवडून कशाला द्यायला पाहिजे. काय रे झाली, आज कोणाला उठवत असतं का? दिवाळीत असं कोणी झोपतं का? बघावं ना जरा, दिवाळी पहाट किती सुंदर उगवली ते. मायो मायो बघा, लाज वाटते का? कशा नजरेनं बघतोय एका पोरीकडं. काही तर म्हणत होती की बाई माझा भाऊ तर इतका हँडसम आहे, इतका जेंटलमॅन आहे. बघा जेंटलमॅन कसा बघतोय एका पोरीकडं. चला आता जेंटलमॅन बनायची वेळ आली. चला लवकर बाहेर आहे, अभ्यंग स्नान करून घे. तू अरे सोडत दार उघडत आगाव पण. इंदू, गरम पाणी इथेच आणलंयस ना, मग इथेच आंघोळ करूया. वाईटपणा वाढलाय हा तुझा. चल इंदू, तू तर तू जर इथून निघून गेलीस तर मग मला आंघोळ कोण घालणार? सुरक्षित अंतर ठेवा. नाही ठेवणार. साक्षात दिवाळी नटून थटून आल्याचा फील येतोय. तोंडाला येईल ते बोलतोयस असं नाही वाटत तुला? तुझ्या डोळ्यात फुलबाज्यांची चमक आहे माहिती. तुझा हसू फराळासारखं गोड आहे. गप्रे. लाजली तू, लाजले की अनार फुटल्यासारखं वाटतं माहिती. दिवाळीची पणती जसा उजेड देते ना, तसा तो माझ्या आयुष्यातला उजेड आहे माहिती. तू ना सुंदर दिसतेस. थोडं नीट बघू तर दे.
काय ते? आपटी बॉम्ब. अरे पण ठीक आहे, ते आपटी बॉम्ब फोडायची जागा आहे का? तू चल ना माझ्यासोबत, आपण दोघं मिळून बाहेर फटाके फोडू. मला नाही जमणार, तू 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 जा. इंदू मामी मग तू चल. ए तिला पण वेळ नाही. ते मला अभ्यंग स्नान करायचे तर ती मला उठणं लावणार आहे. तू काय लहान आहेस का राया? अरे मान असतो तो. हो का? मग हा मान त्याने आजीला द्यायला पाहिजे. तिला लाव म्हणावं. तसं पण भारी भारी साड्या घालून फिरतच असते. खूप वात्रट झालायस तू. महाराज, एक सांगू का? गोपाळने ना त्या मोहित रावांसोबत जायलाच नको होतं. नाही म्हणजे माफ करा, आपले गोपाळ महाराज हुशार आहे, डॉक्टर आहे, चांगले शिकलेले पण आहे. पण ही निवडणूक आहे ना आदोक्षाज महाराजांनीच जिंकावी असं वाटतंय बरं का मला. खरं बोलताना कधी माफी मागायची नसते बाळंभट. अहो तुम्हालाच काय, मला सुद्धा असंच वाटतंय की ही निवडणूक अधोक्षजनीच जिंकायला पाहिजे. शेवटी खऱ्याचा विजय व्हायला नको का? सत्य बघा, सत्य. बर बाळंभट, या वर्षी दिवाळीला फळाला आला नाहीत घरी? नाही, आज येणार आहे मी. या या नक्की या. वाट पाहतोय मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नीट उडवा रे पोरांना. राया रे, तिकडे उडव की फटाके. तू ना थांब, तुझं नाव मोठ्या बहिणीत सांगतो. हा ओ बाळंबट, जरा सांभाळून राहा बर का, नाहीतर तुमच्या धोत्रातच फटाका फुटायचा. काय म्हणालास? थांब, तुझ्या कानाखालीच असा आवाज काढतो ना, बिना आवाजातच फटाका फोडतो. थांब तू तिथं, थांब, आलो. राया, ए राया थांब. पळतो का? थांब, भेटशीलच ना. अहो काय आहे मोठ्या बाई, हा? तुम्ही जे जे सांगितलंय ते आता आमच्याच अंगाशी यायला लागलंय. मोहितराव, उगीच मला बोल लावू नका. उगीच उगीच तुम्ही म्हणल्या म्हणून तुमच्या शब्दा खातर आम्ही त्या गोपाळाशी युती केली. तो गुरकुट राहतो राव आमच्यावर, याला काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा आम्ही आमचा फॉर्म भरला असता ना, बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आम्हाला आता. अहो काय बोलताय? आमदारकीच्या माणसानी सरपंचकीच्या गोष्टी करू नये. क्या इथं आमचं करिअर बुडायला लागलंय तरी आम्ही गप्प बसायचं? हा, अहो आज शाळेची पहिली वीट लावायचा कार्यक्रम आहे, लक्षात आहे का तुमच्या? आमच्या तर पार नाका तोंडात पाणी जायला लागले राव. अहो काही होत नाही. हा, हा खरं तेच सांगतेय. अहो वीट ठेवल्यानं इमारत उभी राहत नसते. इमारत उभी राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचे. तुमच्या ना तुमच्या काही डोक्यात घुसतंय का नाही? तुमचंच पोटचं पोरग आपल्या उमेदवाराला पाडायला लागले असं वातावरण आहे अख्ख्या गावात. आपलं प्याद म्हणावं तसं काम करत नाहीये, मला मान्य आहे. मग पण निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे उपाय पण आहेतच ना. अशा किती निवडणुकी लढवल्या तुम्ही मोठ्या बाई? हा, मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. मंदिराचं वेगळं असतंय, ही गावची निवडणूक आहे ही वेगळी आहे. हे पहा, दोन्हीकडे सत्तेचा रिमोट आपल्याच हातात असायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री. तुमची कर्तबगारी माहितीये मला. अहो आम्ही आहोतच कर्तबगार. हो, पण आता तुम्ही एक काम करा. तो वीट लावायचा कार्यक्रम आहे ना, जा तुम्ही तिथं. कसं आहे मोठ्या बाई, शत्रूच्या गोटात जाऊनच खबरा काढायच्या असतात. हा, तिथंच आपल्या फायद्याची गोष्ट हाती लागू शकते. हो.
जा म्हणजे काय, जाणारच आहे मी. आणि आपल्या फायद्याची नाही, माझ्या फायद्याची गोष्ट. एकदा का मी त्या विठू पंढरपूरकरला भेटले ना, काठीची कोट्यांची संपत्ती माझी. विठूच्या वाडीची जनता ज्या दिवसाची चातकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत होती, तो मंगल क्षण आलेला आहे.